यांनी वैकुंठ गमनाचा प्रसंग म्हणजे प्रवास काढलेला आहे. आता विषय असा आहे, आजच्या आता रेग्युलर मध्ये जे त्यांचे कायमस्वरूपी चालू आहे परंपरा नाथ षष्ठीचा, नाथ षष्ठी आणि त्यांची हे एकच तिथी आली आणि जुळून त्याचा योग तसा आहे, त्यांना करून घ्यायचं होतं असं मला म्हणायचं आहे. कडू महाराजांचं कीर्तन षष्ठीला होणारच आहे, परंतु आजचा योगायोग असा आला आहे, मी म्हटलं आता यांची परंपरा चालू आहे पण यांनी बी आता आपलं कीर्तन ऐकलं पाहिजे. परत म्हटलं आपला बी काही योग आहे येईल असं काही खरं नाही आहे, म्हणून ते त्यांना हा योग आणायचा होता आणि या योगामध्ये खरंच त्यांची इच्छा म्हणा तळमळ म्हणा दोघांची जुळून आली. चला असो. आणि उद्या आता षष्ठीचा नाथ महाराज षष्ठी आहे, या षष्ठीच्याच पर्व काळावर मी आजचा हा अभंग नाथ महाराज घेतला आहे. नाथ महाराज आपली आवड सांगतात. नाथ महाराज एवढे संत होते. ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय दयाळा तुमचा नवला लागलो पावन झालो चराचर. प्रथम करुणा शंकराच्या सुताय चरणावरी ठेवणे माता तया मागे दंडवत. दुसरे वल्लो शारदाय चतुरानाची आत्मदान ते पासला त्या महादंडवत. आता वनुदेव ब्राह्मण तयाची पुण्य होतो पावन प्रसन्न होते सोते जना त्या महादंडवत. आता वनु रंगभूमी काय कीर्तन उभे होती लोकाय तार मृदंग सोते देखा तया माझे दंडवत. ऐसे नमन करून सकळाय हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी समजून आपल्या बाळा चालवी सकळा नामा ठला